नवरात्री उपवास जवळ येत आहे आणि नवरात्रामध्ये 9 ते 10 दिवसांचा उपवास जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला पित्ताचा त्रास होतो किंवा अशक्तपणा येतो. त्याचबरोबर रोज रोज तेच फराळाचं खाऊन खूप कंटाळा आलेला असतो. त्यामुळे आणि मधल्या भुकेसाठी आपल्याला काहीतरी पौष्टिक असं असावं, यासाठी आपण नवरात्राची पूर्वतयारी म्हणून आजची ही रेसिपी बनवत आहोत. आणि आज आपण ही गूळ शेंगदाणा चक्की बनवत आहोत. अगदी तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये देखील करायची असेल तर त्यासाठीचं काही जे प्रमाण असणार आहे ते देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि आज आपण ही 10 दिवसांना पुरेल अशा पद्धतीची नवरात्रासाठीची चक्की अगोदरच बनवून ठेवू शकतो. अगदी मधल्या भुकेसाठीच काय, तर त्याचबरोबर आपल्याला नवरात्रातील उपवासामुळे जो अशक्तपणा येतो ना, त्यासाठी अगदी ही रेसिपी पौष्टिक ठरणार आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स आहेत आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कारण आजची ही चक्की आपण घरच्यासारखी नाही तर विकत ज्या पद्धतीची गूळ शेंगदाणा चक्की मिळते ना, त्या पद्धतीची तयार करत आहोत. त्यामुळे परिपूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण नवरात्र स्पेशल खूप कुरकुरीत आणि अगदी परफेक्ट अशी ही गूळ शेंगदाणा चक्की बनवत आहोत. आणि चिक्कीचा गूळ न वापरता देखील रोजच्या वापरातील गूळ वापरूनच आपण ही चक्की बनवत आहोत. या ठिकाणी त्यासाठी आपण एक मोठी वाटी भरून एवढे शेंगदाणे घेतलेले. आता शेंगदाणे आणल्यानंतर मी अगोदर भाजलेले होते, परंतु मी ते पुन्हा चक्कीसाठी छान असे कुरकुरीत करून घेणार आहे. परंतु या वाटीच्या मापाने आपण 1 वाटी शेंगदाणे घेतलेली आहे. त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी आपल्याला किसलेला गूळ घ्यायचा. आता चिक्कीचा गूळ हा प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असेल असाच नाही. त्यामुळे आपण रोजच्या वापरातील जो गूळ असतो तोच गूळ या ठिकाणी मी चिक्की करण्यासाठी घेतलेला आहे. परंतु या गुळापासून देखील अगदी परफेक्ट विकतच्या सारखीच गूळ शेंगदाणा चक्की आपली बनवून तयार होणार आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये अगदी शेवटपर्यंत अशा काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगत राहणार आहे, जेणेकरून तुम्ही बॅचलर असाल किंवा थोडाफार अनुभव असलेले असाल तरीही तुमची रेसिपी कुठेही चुकू नये, यासाठी अगदी परफेक्ट तयार व्हावी यासाठी मी खूप साऱ्या टिप्स या रेसिपीच्या शेवटपर्यंत सांगत राहणार आहे. त्यामुळे रेसिपी कोणतेही स्किप करू नका. हे पहा, आता ज्या वाटीच्या मापाने 1 वाटी शेंगदाणे घेतले त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी गूळ घेतलेला. आता पूर्वतयारी जर म्हटली तर या ठिकाणी आपण गूळ किसून घेतलेला आहे, शेंगदाणे आणि गूळ मोजून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ज्यावर बर्फी ही चक्की सेट करण्यासाठी ठेवायची आहे ना, मी आता ही पोलपाटवर सेट करण्यासाठी ठेवणार आहे. त्यासाठी पोलपाट आणि लाटण्याला छान असं साजूक तूप लावून घेणार आहे. या ठिकाणी आपण जर पूर्वतयारी करून ठेवली तर अगदी पटपट अशी ही चक्की बनवून तयार होते. त्याचबरोबर चिक्कीसाठी आपण पाक तयार करणार आहोत आणि हा पाक अगदी जास्तही झालेला नको किंवा खूप कच्चाही नको आहे. त्यासाठी काही पूर्वतयारी अगोदर करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण शेंगदाणे मी थोडे भाजलेले होते, परंतु चक्की करण्यासाठीचे जे शेंगदाणे असतात हे खूप कुरकुरीत असे शेंगदाणे असतात. त्यामुळे शेंगदाणे भाजताना पूर्णपणे मंद आचेवर भाजून घ्या. त्याचबरोबर एकसारखे हलवत राहा. आणि शेंगदाणे जेव्हा हलकेसे त्याची जी दोन्ही साईड आहे ते मोकळ्या होतात, थोडेसे शेंगदाणे अगदी कुरकुरीत झालेले आपल्याला लगेच लक्षात येतात, त्यावेळेस तुम्हाला गॅस बंद करायचा आहे. शेंगदाणे भाजताना मंद आचेवरच भाजा. त्याचबरोबर शेंगदाणे साधारणतः 15 मिनटं तरी वेळ लागतोच. एवढे शेंगदाणे कुरकुरीत भाजण्यासाठी 10 ते 15 मिनटामध्ये शेंगदाणे अगदी परफेक्ट भाजून तयार होतात. हे पहा, छान अशी कुरकुरीत झालेली आहे. आता शेंगदाण्याची वरील जी टर्फल आहे ती सर्व काढून घ्यायची आहे. त्यासाठी मी एक ट्रिक्स यूज करणार आहे. अशा पद्धतीने स्वच्छ नॅपकिनमध्ये हे शेंगदाणे ठेवायचे आणि अशा पद्धतीने छान असे आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित असे आपण ते जी वरील साल आहे ती काढून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने जेव्हा आपण शेंगदाण्याची साल काढतो तेव्हा ती पूर्णपणे जवळजवळ निघून जाते. हे पहा, अगदी थोड्याफार क्वांटिटीमध्ये असेल तर ती कशा पद्धतीने काढायची हे मी देखील तुम्हाला सांगणार आहे. आता आपण ताटामध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पोटॅटो मॅशरच्या सहाय्याने शेंगदाण्याची वरील साल तर काढूनच घ्यायची. त्याचबरोबर आपल्याला शेंगदाणे जे आहे ना, ती चिक्की करण्यासाठी आपल्याला सगट शेंगदाणे नको किंवा त्याचा बारीक कूट झालेला नको आहे. शेंगदाणे अर्धे झालेले असायला हवे. त्यासाठी अशा पद्धतीने आपण पोटॅटो मॅशरने हलकंसं दाबून घेत हे शेंगदाणे व्यवस्थित असे आपण त्याच्या अर्ध्या भागामध्ये ते डिवाईड करणार. हे पहा, जास्तही बारीक करू नका.
कारण आपण खूप कुरकुरीत अशी भाजलेली आहे, त्यामुळे शेंगदाण्याचा भुगा देखील होऊ शकतो। त्यासाठी जास्त काही तुम्हाला या ठिकाणी शेंगदाणे बारीक करायचे नाही, अशा पद्धतीने अर्धल्ले असे शेंगदाणे ठेवायचे। आता शेंगदाण्याची जी वरील टर्पल होतं ते छान असं आपण पाखडून घेतलेलं आहे, ते काढून टाकलेलं आहे आणि चिक्की करण्यासाठीचे आपले शेंगदाणे रेडी आहे। आता या ठिकाणी कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं, त्यामध्ये एक वाटी भरून जो गूळ घेतलेला आहे तो गूळ टाकायचा। आता या ठिकाणी गूळ तुम्ही किसूनच घ्या, कारण की गूळ किसून घेतला की तो एकसारखा वितळला जातो, यासाठी गूळ हा किसूनच वापर। त्यानंतर अशा पद्धतीने सुरुवातीला गॅस हा मोठा करायचा, मोठ्या आचेवर गूळ व्यवस्थित आपल्याला वितळून घ्यायचा आहे। हे पहा, हळूहळू गूळ वितळण्यास सुरुवात झालेली आहे। आता गूळ वितळून झाल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस हा कमी करायचा आहे, परंतु गूळ वितळेपर्यंत आपल्याला पूर्णपणे गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या आचेवर आपण गूळ पूर्णपणे वितळून घेतलेला आहे। आता या स्टेजला आपण गॅस हा पूर्णपणे कमी करणार आहोत, कारण गुळाचा आपल्याला पाक तयार करायचा आहे आणि गुळाचा पाक करण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही। जर मोठ्या आचेवर गुळाचा पाक केला तो अगदी पटकन तयार होईल आणि तो पाक खूपच पक्का देखील होईल, जेणेकरून तुमची चक्की तयार होणार नाही। यासाठी मंद आचेवर तुम्ही जर गुळाचा पाक तयार करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पाक चेक करणं देखील सोपं होईल आणि तुमचा पाक देखील चुकणार नाही। त्यासाठी आता गूळ वितळल्यानंतर साधारणतः 4 मिनिटं झालेली आहे। आता आपण हा पाक किती प्रमाणामध्ये तयार झालेला आहे हे चेक करूया। त्यासाठी एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो पाक कशा पद्धतीने चेक करायचा हे मी तुम्हाला सांगते। अशा पद्धतीने प्लेटमध्ये तुम्ही पाणी टाकल्यानंतर त्याची एक गोळी तयार करायची। ही गोळी पहा तुम्ही अगदी सॉफ्ट अशी तयार होत आहे, अगदी लवचिक अशी ही गोळी तयार होत आहे, म्हणजे आपला पाक हा 25% शिजलेला आहे। आता आपण हा राहिलेला आपल्याला 80 ते 90% पाक शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी आणखीन 3 मिनिटं आपण व्यवस्थित असं एकसारखं हलवत राहणार आहोत, कारण पाक समजणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। आता साधारणतः 3 ते 4 मिनिटं झालेली आहे आणि 3 ते 4 मिनिटांनंतर आपण पाक चेक करूया। हे पहा, अशा पद्धतीने पाक तयार झालेला आहे। हलकासा कडक लागतोय, परंतु पाहिजे तेवढा देखील आपल्याला कडक असा पाक झालेला नाही, थोडासा लवचिक झालेला आहे आणि थोडासा कडक झालेला आहे, म्हणजे आपला पाक हा साधारणतः 60 ते 70% शिजलेला आहे। आता आपल्याला राहिलेला 30 ते 40% पाक हा पूर्णपणे शिजवायचा आहे आणि जसा हा पाक पक्का तयार होत आहे तसा याचा रंग देखील खूप बदललेला दिसत आहे आणि खूप फ्लफी असं हे मिश्रण तयार झालेलं तुम्हाला दिसेल। आता हे पहा, साधारणतः आपण आणखीन 3 मिनिटानंतर पुन्हा एकदा चेक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पाक हे पहा अशा पद्धतीने त्याचे छान असे तुकडे होत आहे। अशा पद्धतीचा पाक आपल्याला हा चक्की करण्यासाठी हवा आहे। हे पहा, पाकाचे छान असे तुकडे होत आहे, अगदी कडक असा झालेला आहे, म्हणजे आपला चक्की करण्यासाठीचा पाक तयार आहे। साधारणतः मंद गॅसवर मला हा पाक करण्यासाठी 9 ते 10 मिनिटं लागले। आता मला जरी 9 ते 10 मिनिटं लागले तरी तुम्हाला लागतील असं नाही, तुम्हाला कमी अधिक वेळ लागू शकतो। आता यामध्ये आपण सर्व जे शेंगदाणे आहे ते टाकलेले आहे आणि शेंगदाणे टाकल्यानंतर अगदी पटपट तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं। शेंगदाणे टाकल्यानंतर गॅस मी हा बंद केलेला आहे आणि गरम कढईमध्येच हे शेंगदाणे पाकामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे। आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कमी अधिक वेळ लागू शकतो, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचं कढईचं टेम्परेचर किती आहे, कढई तळायला जाड बुडाची आहे की पातळ बुडाची आहे त्यावर देखील ते डिपेंड करतं। त्यामुळे मला जरी 9 ते 10 मिनिटं वेळ लागला तरी तुमची जर पातळ बुडाची कढई असेल तर तुम्हाला कमी वेळ लागू शकतो। त्यामुळे या ठिकाणी मी सांगितलेला वेळ जो आहे तो वेळ लक्षात न घेता जो पाक चेक करण्याची मी ट्रिक्स सांगितलेली आहे ती लक्षात घ्या। आता लगेचच आपण पोलपाटवर हा सर्व जे मिश्रण आपण चक्कीसाठीचं केलेलं आहे ते या ठिकाणी टाकलेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला छान अशी ही चक्की लाटून घ्यायची आहे। आता चक्की लाटताना तुम्हाला पोलपाटवर टाकल्यानंतर ती पटपट लाटून घ्यायची आहे, कारण जोपर्यंत ती गरम आहे ना तोपर्यंतच ती व्यवस्थित अशी पसरवता येते।
हलकीशी थंड झाली की ती पसरवणं खूप अवघड होतं, ती पटकन अशी पसरली जात नाही. त्यामुळे तुम्हाला खूप पातळ अशी ही चक्की बनवायची असेल ना, तर पटपट व्यवस्थित लाटण्याच्या सहाय्याने ती लाटून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने पोलपाटला छान असं तूप लावलेलं होतं, त्यामुळे चक्की काढताना ती खूप सोपी जाणार आहे. हे पहा, आणि पाक जर परफेक्ट असेल ना, तर चक्की तुम्हाला कट केल्यानंतर थंड झाल्यानंतर ती काढणं देखील खूप सोपं होतं. त्यामुळे पाक तयार करताना तुम्ही खूप काळजीपूर्वक तयार करा. अगदी जर तुम्ही नवशिके असाल, बॅचलर असाल, तर सुरुवातीला थोड्या क्वांटिटीमध्ये चक्की तयार करा. थोडासा अनुभव घ्या आणि दुसऱ्यांदा करताना तुम्ही खूप जास्त क्वांटिटीमध्ये करू शकता. हे पहा, अशा पद्धतीने आता थोडीशी गरम असतानाच आपण त्याला हलकीशी कट देणार आहोत, जेणेकरून आपल्याला ती थंड झाल्यानंतर व्यवस्थित अशी काढता येईल. हे पहा, अशा पद्धतीने छान अशी आपल्याला कट देऊन घ्यायची आहे आणि ती थंड करण्यासाठी आपण तशीच ठेवणार. गरम असताना ती आपल्याला कट करणं देखील छान असं सोपं जातं. त्यामुळे अशा पद्धतीने हलकीशी गरम असताना तुम्ही ती कट करून द्या. आता मी ज्या तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही सगळ्या फॉलो केल्या तर तुम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये चक्की परफेक्ट जमू शकते. अगदी नवरात्राला काही दिवस बाकी आहे अजून, तर तुम्ही आता सध्या 1 वाटीची, अगदी लहान साईजची 1 वाटीची चक्की बनवून पहा. त्यानंतर तुम्हाला ती जर परफेक्ट जमली तर तुम्ही नवरात्रामध्ये अगदी अर्धा किलो, 1 किलो प्रमाणात देखील जास्त क्वांटिटीची 8 ते 10 दिवसांसाठी करून ठेवू शकता. त्याचबरोबर या रेसिपीबाबत तुम्हाला जर काही शंका असतील, काही तुम्हाला जर क्वेश्चन विचारायचे असतील, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचबरोबर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये ही चक्की तयार करण्यासाठीचं सर्व साहित्य प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, जेणेकरून तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तर तुम्ही ती बनवू शकता. आणि जर तुम्हाला ती जरी रेसिपी तुम्हाला हवी असेल अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये, तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला नक्कीच मी नंतर, आता लगेच नाही परंतु नंतर मी तुम्हाला ती रेसिपी नक्कीच यूट्यूबवर शेअर करेल. हे पहा, छान अशी थंड झालेली आहे. अर्धा तासासाठी मी अशीच ठेवली होती. थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली चक्की ही निघत आहे आणि अगदी परफेक्ट अशी छान अशी आपली ही कुरकुरीत ही गूळ शेंगदाणा चक्की तयार झाली. अगदी पाहता क्षणी ती विकतच्यासारखी वाटते ना. तर अगदी अशाच भरपूर टिप्स सहित नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली चॅनलचं जे नाव आहे कविताज किचन, त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवरात्राच्या 9 दिवस तुम्हाला खूप साऱ्या फराळाच्या रेसिपीज शिकायला मिळणार आहे. आणि तिथून पुढे महिनाभर, तुम्हाला पूर्ण महिनाभर दिवाळी फराळाच्या खूप साऱ्या रेसिपीज, भरपूर टिप्सही शिकायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर मी आठवड्यातील 6 दिवस म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी 12 वाजता रेसिपीज अपलोड करत असते. फक्त महिन्यातील आपण रविवारचीच दिवस सुट्टी घेतो, म्हणजे पूर्ण महिनाभर तुम्हाला फक्त 4 ते 5 दिवसच रविवारच्या दिवशी तुम्हाला रेसिपी पाहायला मिळत नाही. पूर्ण महिनाभर सोमवारपासून शनिवारपर्यंत अविरत तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणखी तुम्हाला नवरात्री फराळाच्या कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्ही पाहू शकता अगदी हाताने सहज तुकडे होतील इतकी छान अशी ही कुरकुरीत आपली चक्की तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.